तुम्ही कधी विचार केला आहे का की खोल समुद्रात असे कोणते जीव असतात जे आपण कधीच पाहिलेले नसतात, पण हल्ली असे जीव समुद्राच्या पृष्ठभागावर का येत आहेत? यामागचं खरं कारण काय आहे? समुद्राच्या तळाशी जिथे सूर्यप्रकाशही पोचत नाही तिथे राहणारे जीव खूप विचित्र असतात. काहींच्या अंगावर प्रकाश देणारे अवयव असतात, काहींचे दात इतके तीक्ष्ण असतात की ते आता आपल्याला गिळायला येतात की काय असं वाटतं, पण नाही, तो फक्त एक जीव आहे, एक मासा आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. गेल्या काही वर्षात खोल समुद्रात राहणारे मासे, ऑक्टोपस आणि इतर प्राणी पाण्याच्या वरच्या थरांमध्ये आढळले आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे हवामान बदल, भूकंप आणि समुद्राच्या तापमानात होणारे बदल. 2023मध्ये जपानच्या किनाऱ्यावर एक गॉब्लिन शार्क आढळला होता. हा शार्क इतका दुर्मिळ होता की तो पाहिल्यावर लोक चांगलेच घाबरले होते. काही ठिकाणी समुद्रातील ब्लॉब फिश आणि गोलपरीक ऑक्टोपस देखील किनाऱ्यावर आढळले. जर खोल समुद्रातील जीव वर यायला लागले तर याचा अर्थ समुद्राच्या इकोसिस्टममध्ये काहीतरी मोठा बदल होतो. समुद्राचे तापमान वाढणे, समुद्री भूकंप आणि ज्वालामुखी किंवा माणसामुळे काही त्यांना इजा होत असेल तर, जसे की माणसे जे प्लास्टिक टाकतात समुद्रात त्यामुळे त्यांना काही इजा होत असेल किंवा समुद्राला काही हानी होत असेल, त्यामुळे हे समुद्रातील जीव वर येत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? समुद्रातील हे जीव वर येत आहेत त्यामागे काय कारण असू शकतं का? जगाचा हा अंत आहे. समुद्रतळातील हे जीव आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा भन्नाट माहितीसाठी वॉकी टॉकीला सबस्क्राईब करा.